हजारच नव्हे तर पूर्ण 14,500 चिल्लर जे काही लाभार्थी आता शिल्लक राहिलेले होते सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। सगळ्यात आधी मी नांदेडकरांनाही सांगू इच्छितो की ज्या ज्या लाभार्थ्यांचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे त्यांनी आपला आधार कार्ड आपण जोडला होता का आणि आपला आधार कार्ड आपल्या मोबाईलशी लिंक आहे का, KYC झालेला आहे का आणि बँकेमध्ये सुद्धा जाऊन तुम्ही आधार कार्ड देऊन तिथली KYC करून घेतली का हे एकदा चेक करा। जर 2024च्या पूरग्रस्तांच्या यादीमधल्या कोणाचं तांत्रिक अडचण असेल तरच पैसे येणार नाहीत, पण बाकी सगळेच पैसे येणार आहेत। आणि जर कोणाच्या खात्यामध्ये 27 तारखेपर्यंत पैसे आले नाहीत तर महानगरपालिकेमध्ये त्यांनी एक मदत केंद्र सुरू केलेलं आहे। त्या मदत केंद्रावर जाऊन तुम्ही तुमच्या यादीचा नंबर दाखवला तर तिथं काय अडचण त्यांना सापडली हे ते सांगतील आणि तिथं तुम्हाला ते आधार कार्ड नसेल तर ते द्यायचं आहे, KYC नसेल ते द्यायचं आहे। जुना एखादा तुमचं लोन जर थकीत असेल आणि ते अकाउंट थांबवलेलं असेल तर तुम्हाला बँकेत जाऊन ते पुन्हा सुरू करावं लागणार आहे। एक गोष्ट। दुसरी गोष्ट आहे, मी प्रशासनाला सांगू इच्छितो की आज आपण 17 सप्टेंबरच्या पूर्वसंध्येला आहोत। उद्या तुम्ही लई धूमधाम करून हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा करणार आहात, करायला भाग पाडणार आहात। तसंच तुम्ही 15 ऑगस्टला आम्हाला स्वातंत्र्य दिन साजरा करायला भाग पाडता, पण वर्षभर आम्हाला हे भास होऊ द्या ना की आम्ही स्वतंत्र आहोत म्हणून। वर्षभर आम्हाला भास होऊ द्या ना की तुम्ही निजामापेक्षा बरे आहात आणि निजामापेक्षा चांगलं राज्य सुरू आहे म्हणून। आज जर या मराठवाड्याला निजामाच्या हद्दीतून काढून छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये जोडलं तर इथल्या शेतकऱ्यांची गत काय व्हायली, शेतमजुरांची गत काय व्हायली। आमच्या नांदेड जिल्ह्यावर काय संकटावर संकट येत आहेत, 3-3दा पूर येतोय तरी इथं कोणी बघायला तयार नाही आहे। आणि इथं काय तर बाया नाचवल्या जातात, डान्स वाढदिवस साजरे होतात, तिथं वेगवेगळे त्योहाराच्या निमित्तानं सगळे कार्यक्रम चालू आहेत, पण ज्या गावामध्ये पूर परिस्थिती झाली त्यांच्यात कोणाला काही पडलेलं नाही आहे। त्यामुळे हैदराबाद मुक्ती संग्राम दिन साजरा करताना निजामापेक्षा आपण काय चांगलं केलं हे दाखवण्यासारखं काय आहे सरकारकडं, कारण आपण उद्या 75व्या स्वातंत्र्य दिनाकडे जात आहोत। भारत 15 ऑगस्ट 47ला स्वतंत्र झालेला नाही आहे, हे 17 सप्टेंबर 48ला स्वतंत्र झालेलं आहे। म्हणजे खरं आपलं 75वं जे रौप्य महोत्सव आहे ते उद्यापासून सुरू होणार आहे। मग या 75 वर्षामध्ये निजामापेक्षा तुम्ही बरं काय केलं? मराठवाड्याला जेवढी रेल्वे निजामानं दिली होती त्या रेल्वेच्या तुलनेत तुम्ही 1 किलोमीटर अतिरिक्त रेल्वे आम्हाला दिली का? सिंचनाची जी व्यवस्था निजामानं दिली होती, या किल्ल्यामध्ये पाणी पुरवठ्याची जी आम्हाला सुविधा दिली होती, या NTC मिलमध्ये वीज निर्मिती होऊन 10,000 मजुरांना 12 महिने काम रोजगार निजामानं दिलं होतं, त्या तुलनेमध्ये तुम्ही काय केलं 75 वर्षामध्ये? स्वातंत्र्य दिन साजरा करायचं ना फक्त भावनिक होऊन नाही, तर तुम्ही आम्हाला दाखवा की निजामापेक्षा आम्ही चांगलं करता आलं असतं। नांदेडला स्कोप आहे, मराठवाड्याला स्कोप आहे। नांदेड आणि मराठवाड्यामध्ये प्रामाणिक कष्ट करणारे लोक आहेत। नांदेडचे लोक जर एकदा पश्चिम महाराष्ट्रात नोकरीला गेले तर आयुष्यभर ते लोक सोडत नाहीत, कारण प्रामाणिकपणा आमच्या मातीमध्ये आहे। नांदेडच्या मराठवाड्याच्या लोकांमध्ये प्रामाणिकपणा आहे। कोणाचे इथं काम करतात तर प्रामाणिकपणे करतात, ते प्रोफेशनल एथिकच्या नावानं फक्त मर्यादित कामं करत नाहीत। म्हणून आमच्या नांदेडचा हा पोटेन्शियल कुठेतरी नांदेडच्याच औद्योगिक क्रांती करून कामाला आलं पाहिजे होतं। शेतकरी शेतमजुरांना हरित क्रांतीसारखं सुविधा देऊन यायला पाहिजे होतं, पण सत्ताधारी मूर्ख निघाल्यामुळं आज 2024च्या सर्वेक्षणाचे पैसे 2025मध्ये उपोषण केल्यानंतर भेटतात। यावरून आपण चांगले लोकप्रतिनिधी आणि चांगली सरकार आणण्यामध्ये कमी पडलो। धर्म जाती पोट जातीच्या नावानं कुठपर्यंत आपण विभागले जाणार आहोत, विघटन करणार आहोत, हे एकदा नांदेडकरांनी विचार केला पाहिजे। धन्यवाद।